हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा. अभंग 1433. आपुल्यांचा करीन मोळा, माझ्या कुळाचारांचा, अवघियांचे वंदिन पाय, ठाया ठाय न देखे. नेदी तुटो समाधान, थांबो जन सकळ, तुका म्हणे झाडा होय, तो हे सोय नसंडी. 1433. मी माझ्या कुळधर्माप्रमाणे तुम्हा संत मंडळींचा यथोचित सन्मान करीन. भेदभाव न करता सर्वांच्या पायांना वंदन करणार. संतांचे समाधान, मंगेल मनाची शांती ढळेल असे काही घडू देणार नाही, यासाठी मी सतर्क राहीन. तुकाराम महाराज म्हणतात, ही अशा प्रकारची सेवा माझ्या पाप कर्माची समाप्ती होईपर्यंत मी करणार. 1434. जन्म मरणाची विसरलो चिंता, तू माझा अनंता माय बाप. होतील ते डोळा पाहेन प्रकार, भय आणि भार निरसली. लिगाडाचे मुळे होती पंचभूते, ज्यांचे त्या पुरते विभागिले. तुका म्हणे झाला परपंच पारिका, जीवांसी तू सखा पांडुरंग. 1434. हे अनंता, तू माझा माता पिता आहेस, म्हणून मी जन्म मरणाची चिंता करीत नाही. भविष्यात जे घडेल ते साक्षी भावाने पाहीन. त्या परपंचातील समस्याने मला ओझे वाटत नाही आणि भयही नाहीसे झाले आहे. सर्व दुःख संकटाचे कारण म्हणजे पंचमहाभूताच्या तत्वाने बनलेला हा नश्वर देह. त्या 5 तत्वांची मी आपापल्या ठिकाणी विभागणी करून त्याविषयीचे प्रयत्न सोडले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, सगळा संसार मला परका वाटतो, केवळ तूच एक जीवलग सखा वाटतो. 1435. उदार तू हरी, ऐसे कीर्ती चराचरी, अनंत हे थोरी, गरजता ती पवाडे. तुझे पायी माझा भाव, पुसी जन्म मरण ठाव. देवांचा तू देव, स्वामी सकळा ब्रह्मांडा. मागणे ते तुझ मागो, जीव भावो तुझ सांगो. लागो तरी लागो, पाया तुमच्या दातारा. दिसो दिसे देसी की विलावानी, तरी तुझची हे उने. तुका म्हणे जीने, माझे तुझ अधीन. हे हरी, तुझ्या उदारपणाची जगात सर्वत्र तुझी कीर्ती आहे. तुझा महिमा वेदशास्त्री पुराणे गातात. तू देवाचा देव, ब्रह्मांडाचा स्वामी आहेस. तू माझ्या मागच्या जन्माचा मरणाचा ठाव पुसून टाका. तुझ्या पायी माझा एकनिष्ठ भाव आहे. आमचे मागणे आम्ही तुमच्याजवळ मागू, अंतरीचा भाव तुझ्याजवळ सांगू. वंदन करायचे असले तरी तुझ्या पायाचेच करू. देवा, माझे जीवन तुझ्या आश्रयाने चालते. आम्ही दीन केविलवाने दिसलो तर ते तुला उणीव होईल. 1436. पहा किती आले, शरण समानची केले. नाही विचारिले गुण दोष कोणाचे, मग शेवटीचा द्यावा ठाव तयाची ये देवा. नाही करीत हेवा काही तोरपणाचा, नाही पाहिला आचार कुळगोत्राचा विचार. फेडू आला भार, मग न म्हणे दगड. तुका म्हणे सर्व जाना, तुझ्या आल्यावरी मना. केला तो उगाना घडल्या महादोषाचा. 1436. देवा, तुम्हाला जेवढे शरण आले तेवढ्यांना तू आपल्या समानतेचे केले, कोणाचेही गुणदोष विचारात घेतले नाही. देवा, तू ज्या श्रेष्ठ भक्तांना आपल्या योग्यतेचे केलेस, त्यापेक्षा कमी प्रतीचे खालचे शेवटचे स्थान मला द्यावे. मी संतांच्या मोठेपणाचा हेवा करीत नाही, म्हणून मला खालचे स्थान दिले तरी समाधान वाटेल. भगवंता, एखाद्या भक्ताला संसाराच्या भारापासून मुक्त करण्यासाठी तू धावत येतो, तेव्हा त्याचे आचरण कुळगोत्र यांचा विचार करीत नाहीस. तो दगडाप्रमाणे निर्बुद्ध आहे की ज्ञानी आहे हे पाहत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तू सर्वज्ञ आहेस.
तुझ्या मनात आल्यावर भोगाशिवाय सर्व पतिताचे सर्व दोष धुवून टाकतोस. 1437. आता चुकले बंधन गेले विसरोनी दान, आपुले ते वान सावकाश विकावे, लाभ जोडला अनंत घरी सापडले वित्त, आतो हाती थीत उरोतळ नलाची, होते गोविले विसारे माप झाले एकसरे, होते होरे वारे तोची लाहो साधिला, कराया जतन तुका म्हणे निजधन केला नारायण, सायनेदी विसंबो. काळाचे बंधन चुकले म्हणून जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त झालो हे दान देवाने विसरून दिले. आता स्वस्वरूप ज्ञानाचा माल सावकाश विकावा एवढेच कर्तव्य उरले आहे. मला भरपूर फायदा झाला. माझ्याजवळ असलेला माल हातोहात खपला जात असून बाकी शिल्लक राहत नाही. यापूर्वी मी काया वाचा मनाचा विसर देऊन स्वस्वरूप ज्ञानाचा माल थांबवून ठेवला होता. त्याचे मोजमाप झाले. बाकीच्या मालासंबंधी बोलणी चालू आहे. तोच घाई करून लाभ घेतला. तुकाराम महाराज म्हणतात, हे आत्मसुखाचे धन सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही प्रत्यक्ष नारायणाची मदत घेतली, म्हणून तो आम्हाला आणि आम्ही त्याला कधी विसरणार नाही. 1438. तुझ्या रूपे माझी काया भरो द्यावी पंढरी राया, दर्पणीची छाया एक रूपे भिन्नत्वे, सुख पडिले सांडवणे सत्तावेचे शने शने, अडचणीचे कोण चारी मार्ग उगवले, बसो डोळ्यांची बाहुली कवळे भिन्न छाया आली, कृष्णांजन चाली नवे परती माघारी, जीवट सावला शिवे मना आले येथे जावे, फांटा पाहिला नावे तुका मने खंडले. हे पंढरीनाथा, आरशातील प्रतिबिंब मूळ रूपाहून भिन्न असले तरी ते भिन्न नसते अशी माझी काया तुझ्या स्वरूपाने पुरेपूर भरून टाक. मुख आणि त्याचे प्रतिबिंब एकच असावे, त्याप्रमाणे तुझे निर्गुण स्वरूप व देहात चैतन्य रूपाने पडलेले प्रतिबिंब देह उपाधीमुळे भिन्न भासत असले तरी ते एक रूप आहेच. देवा, तुझ्या ऐक्य भावाचे सुख पुष्कळ साठवणीत आहे. त्या सुखाचा हळूहळू उपभोग घेत आहे. दुजेपणाचे बंधन नाहीसे झाल्याने चारी दिशाचे कोपरे आणि मार्ग आनंद घेण्यासाठी मोकळे झाले आहेत. चहूकडे आनंदाचा प्रत्यय येत आहे. कावीळ झाल्यावर सर्वत्र पिवळा रंग नजरेला दिसतो, पण कृष्ण रूपाचे अंजन डोळ्यात घातल्यावर भेददृष्टी पिवळेपणा विशिष्ट विचाराचा प्रभाव राहत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, जीवाला निज स्वरूपाचे ज्ञान झाल्यावर मनाला वाटेल तेथे जावे, त्याला विधीचे बंधन राहत नाही, दुजेपणाचे भान राहत नाही. उपाधीचे बंधन नाहीसे झालेले असल्याने भेदबुद्धी समूळ नष्ट झालेली असते. 1439. सोसे सोसे मारू हाका होईल चुका म्हणूनी, मागे पुढे क्षणभरी नवे दुरी अंतर, नाममुखी बैसला चाळा वेळोवेळा पडताळी, तुका म्हणे सुखी केले या विठ्ठले बहुतांशी. पुन्हा पुन्हा गर्भवास आणि संसारी येणे या चुकांपासून मुक्त होण्यासाठी आम्ही तुला अंतकरणापासून तळमळीने हाका मारू. शेवटपर्यंत नामचिंतनामध्ये असा खंड पडू नये आणि देव दूर जाऊ नये म्हणून माझी इच्छा आहे. विठ्ठल नामाचा माझ्या जीवेला अखंड चाळा लागला आहे, याचा मला वेळोवेळी प्रत्यय येत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, या पंढरीनाथाने नामस्मरण करणाऱ्या साधकांना सुखी केले आहे. 1440. दरोनिया चाली हावा येईन गावा धावत, पाठविसी मूळ तरी लवकरी विठ्ठले, नाचेन त्या प्रेम सुखे कीर्ती मुखे गाईन, तुका म्हणे संत मेळी पाय धुळी वंदिन. तू देवा, तुझ्या दर्शनाचा हव्यास धरून तुझ्या गावाला धावत येईन, पण तू लवकर बोलावलेस तरच मी येईन. मी तुझ्या प्रेमसुखाने नाचेन मुखाने, सतत तुझी गुणकीर्ती गाईन, संतांच्या संगतीत राहून त्याच्या चरण धुळीचे वंदन करीन, असे तुकाराम महाराज म्हणतात. 1441. मायबापाची भेटी अवघ्या तुटी संकोचा, भोगिले ते आहे सुख आता सुख मोकळे, उत्तम ते बाळासाठी लावी ओठी माऊली, तुका म्हणे झाली धनी आनंद मनी न समाये. माता पित्याच्या भेटीत पालकाचा संकोच नाहीसा होतो.
वागण्यास मोकळेपणा येतो. आई वडिलांच्या घरी पाहिजे तेवढे सुख उपभोगता येते. आवडीचे पक्वान्ने पदार्थ खाण्यासाठी बंधन विरोध नसतो. आई आपल्या मुलासाठी रुचकर खास पदार्थ वेगळा काढून ठेवते व तोच त्याच्या मुखात भरविते. तुकाराम महाराज म्हणतात, मात्या पित्याच्या भेटीत बालकाची सर्व प्रकारची तृप्ती होते, त्याचा आनंद गगनात मावत नाही. 1442 उदासीनाचा देह ब्रह्मरूप, नाही पुण्य पाप लागत त्या. अनुताप अंगी अग्नीची या ज्वाळा, नाही मृगजळा विजो येत. दोष एशा नावे देहाचा आदर, विटाळले अंतर अहम भावे. तुका म्हणे जायना सोनिया खंती, कवची हे चित्ती बद्धता ते. 1442 एखादा महात्मा आत्मस्वरूप ज्ञानामुळे देहात्मभावाचा निराश झालेला असतो. तो ब्रह्मरूपच असतो. त्याला पाप पुण्याचा बाध नसतो. त्याच्या अंतकरणातील चैतन्याच्या ज्वाला मृगजळाप्रमाणे क्षणिक असलेल्या परपंचामुळे विजत नाही. अहम बुद्धीच्या दोषाने अंतकरण मलिन झालेले असले. तुकाराम महाराज म्हणतात, चित्तातील संसाराची ओढ चिंता नष्ट होत नाही तोपर्यंत चित्ताची बद्ध अवस्था असते. 1443 बंधनाचा तोडू फांसा, देऊ आशा टाकोनी. नाही तेच घेता शिरी, होईल दुरी निजपंथ. नातिलेची माझे तुझे, कोण ओझे वागवी. तुका म्हणे अंतराय, देवी काय जिने ते. आम्ही आशा टाकून जीवाचे देहरूपी बंधनाचा पाश तोडून टाकू. देह अभिमानाचे ओझे शिरावर घेतले की मोक्ष प्राप्तीचा निजपंथ दूर राहतो. नाशवंत जगात माझे तुझे असे काही नसते, मग हे वृथा ओझे कोण वाहील. तुकाराम महाराज म्हणतात, जीवाची शिवासी भेट दुरावते, असे जगणे काय कामाचे. 1444 तेच किती वारंवार, बोलो फार बोलिले. आता माझे दंडवत तुमच्या संत चरणांसी. आवडी ते नित्य नवी, झाली जीवी वसती. तुका म्हणे बरवे झाले, घरा आले बंदरींचे. पुन्हा पुन्हा तेच ते किती वेळा बोलू. आता संत चरणावर माझे दंडवत आहे. वास्तविक मला तुमच्याविषयी नित्य नवी आवड आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जे द्वारका बंदरी होते ते संत चरण किंवा कृष्ण चरण पूर्व पुण्याईने हृदयस्थानी आले, हे बरे झाले. 1445 उपासा सेवटी अन्न सवे भेटी, तैसी माझी मिठी पडो पायी. पुरवी वासना साच सर्वजना, आम्हा नारायणा अंकिताची. बहुदिसा पुत्र माते सवे भेटी, तैसा दाटो पोटी प्रीती उबड. तुका म्हणे धन कृपणा सोयी रे, या परी दुसरे न हो आता. उपवासाच्या समाप्तीनंतर अन्न सेवन करणारा ज्या प्रेमाने आवडीने सेवन करतो, त्या प्रेमभावाने माझी मिठी तुझ्या पायी पड. हे देवा, तू सर्वज्ञ आहेस. तुझ्या आज्ञाधारक भक्ताची एवढी इच्छा तू पूर्ण कर. पुष्कळ दिवसांनी आईची मुलाची भेट झाली. परस्परांना आवेगाने प्रेमाचा उमाळा येतो, तसा आवेग माझ्या अंतकरणात तुझ्याविषयी भरून येऊ दे. कृपण माणसाला धन हेच सोयरे असते असे वाटते, त्याप्रमाणे आता आम्हाला तुझ्या वाचून कोणी प्रेमाचे नसावे. 1446 रणी निघता शूर न पाहे माघारी. माघारे एशा मज धीरे राखे आता. संसारा हाती अंतरलो दुरी, आता कृपा करी नारायणा. वागवितो तुझिया नामांचे हत्यार, हाची बडीवार मिरवितो. तुका म्हणे मीच फिरता माघारे, ते उने पुरे तुम्ही जाणा. 1446 युद्धभूमीवर युद्धासाठी निघालेला योद्धा आपल्या मागे कुटुंबाचे काय होईल याचा विचार न करता धैर्याने चालत जातो, तशी धैर्य शक्ती तुम्ही मला द्या. हे नारायणा, संसार पाशात सापडलो, त्यामुळे तुझ्यापासून दूर गेलो. आता तूच कृपा कर. तुझ्या नामाचे शस्त्र रात्रंदिवस जवळ वागवतो, त्याचाच मोठेपणा जगात मिरवतो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आता मी संसाराकडे परत फिरलो तर त्यामध्ये उनेपणा आहे की मोठेपणा आहे हे तुम्हीच ठरवा. तुमच्या नामशास्त्राच्या बडीवार तुम्ही राखा.
पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.